मोरचा हा पहिला सुरेख चेंडू झटकन आतमध्ये येतो जोरदार अपील, परंतु त्यांचं पाडग्याने पूर्णपणे आतून फेटाळलेले सुरेख चेंडू आणि या मोठ्या हाताचा फलंदाज झुलत हा अगदी टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो आणि हा मिसफील येतो, सरळ जातो तो 4 धावेला तांबटी संघाची धावसंख्या परिस्थिती 5 वर पुन्हा एकदा आणि हा जबरदस्त चेंडू हरवला जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज हर्ष गोलंदाजी मयूराची प्रथम षटक प्रगती सुलेमान पाजा हा चेंडू सुरेख कट केलाय, एक धाव सहजरित्या पूर्ण केलेल्या एकेरी धावेनिशी हाल संघात सुलेमान एक उजव्या हाताचा फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतो तो हा सुरेख चेंडू आणि हा जबरदस्त फटका गोलंदाजी प्रहार केलाय, जबरदस्त षटकार या 7 धावेच्या वर्सेस तांबटी प्रथम षटक प्रहार केला, षटकार लागला, त्यानंतर पुन्हा एकदा मयूर तयार, मयूरचा हा रनअप हा कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुलेमान मात्र बाद 2 हादरे भिडले हाल संघाला जबरदस्त पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करतो तांबटी संघ, सुरुवात चांगली केली ते गोलंदाज मयूर गोलंदाजांना पहिल्या षटकात 2-12 अशी स्थिती पाहायला मिळते ते हाल संघाची पुन्हा एकदा हा जबरदस्त क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झोन सुटतो हाती आलेला लोण्याचा मात्र आहे, परंतु एक धाव क्षमता असलेली तांबटी संघामध्ये फलंदाजी त्या अनुषंगाने आता मित्रांनो हाल संघाला फलंदाजी करावी लागणार कॅप्टनद्वारे, परंतु सुरुवात चांगली केली त्या हाल संघाने चेंडू दरम्यान कट केला, एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केले, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो तोपर्यंत एक धाव सहजरित्या चित्ताच्या एका धावेनिशी तांबटी संघाची धावसंख्या परिस्थिती झाली होती 14. दुसरे षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा केतन सुरेख चेंडू लगावला, परंतु सुरेख क्षेत्ररक्षक एकच धाव मिळतो या चेंडूवरती, या एका धावेनिशी हाल संघाची धावसंख्या परिस्थिती 15. हाताचा खिलाडी जुने शरीर धुरदार एष्टी हा केतने टाकला चेंडू एकदा केतनाचा हा जबरदस्त घणाघाती प्रहार केला, षटकार या 7 धावेनिशी हाल संघाची धावसंख्या परिस्थिती तांबटी केतन गोलंदाजीसाठी केतन येतो आणि हा पुन्हा एकदा फटका जबरदस्त घणाघाती पुन्हा एकदा प्रहार गोलंदाज पाहायला मिळतो तो केतन तांबटी संघाकडून पुन्हा एकदा तयार हा स्ट्राईक शोध आणि हा जबरदस्त असा फटका 4 धावेसाठी उभा ठरला तो केतन येतात आणि हा रिओ पुढच्या मैदानामध्ये लीड होते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सीमेपर षटकार पाहायला मिळाला, गोलंदाज तयार प्रवीणचा हा चेंडू थोडाकडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न केला जातोय, टप्पा बांधल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात सुस्थितीमध्ये सध्या वावरतोय तो CSC हाल संघ, हा चेंडू जागा बनवून प्रहार केलाय, मिड विकेट चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने गोपालकावरती 9 जण झालेत ते 39 धावा संघाला दुसऱ्या मैदानावरती बघायला मिळतोय, गोलंदाज तयार हा चेंडू स्टेपआउटहून सरळ जातोय लॉंगॉनच्या दिशेने सुमार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार तर स्कोअर लेग त्यांचा पाडग्या तिसऱ्या अंपायर आपण बघतोय या सिद्धार्थ चौगले, परंतु या चेंडूवरती स्वतःच्या प्रमुखामध्ये झेल पकडला गेला, प्रयत्न करायचा परंतु सध्या 40 धावा गोपालकावरती लागतात त्या हाल संघाच्या, हा चेंडू अधिक छपाल झाले होते, फलंदाज टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप कामगिरी करतायत ते पहिल्या 17चा खेळ प्रगती पथावरती असताना हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूला अडतो, एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि संघ चांगली सुरुवातीनंतर धावांसाठी हाल संघाला सुद्धा विचार करावा लागतोय, हा चेंडू सरळ प्रहार केला, मिड विकेटच्या डोक्यावरून
धावसंख्येवरती खेळतो तो अजूनही विकेट वरती बाई गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, मैदानावरती पाहायला मिळू शकते. मजबूत आहे तो सुद्धा या प्रकारची कामगिरी करू शकतो. नक्कीच आपण बघतोय तांबाटी संघाचे फलंदाज ताकदवान अशा परिस्थितीत धावा होणं महत्वाचे, धावांसाठी झगडले जाते हा संघ आपण बघतोय. या स्पर्धेचा आज खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी एक गोलंदाज तयार. हा चेंडू खरोखरच खेळला लागलाय, निर्विकेट सीमादार हल्ला चढवला जातो तो फलंदाजांकडून. हा चेंडू यावेळेस सरळ लागतोय, या फलंदाजाने गोलंदाज तयार. जोश शेवटचा चेंडू फलंदाजाने सोडून दिला असं वाटलं तर वाईट जातोय की काय, एस्टन वरती येऊन चेंडू आदळतोय, फलंदाज बाद होतोय. पहिल्या सत्राचा खेळ त्या ठिकाणी संपतोय. दापलकरवरती मैदानावरती पाठवायचे प्रस्थापित करू शकेल हा संघ. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज. मानसरे 24 चेंडूमध्ये 60 धावांचं लक्ष केलं होतं तांबटी संघाला. तांबटी संघाची पहिली जोडी मैदानात स्ट्रायकरला होतं जयेश आणि नाश त्याच्यासमोर उभा होतो केतन आणि हा संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. जयेश हा लगावलेला चेंडू दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केले. त्या एका धावाने मारा करणार हा संघाकडून चेंडू हाफी चेंडू आणि हा भिकावर लगावला. केतन एक धाव पूर्ण केले. 17 चेंडू उचलतो परंतु एक धाव घेण्यासाठी धाव संख्या फलकावर लागला त्या तांबडी संघाचे दोन. पुन्हा एकदा इजा तयार. हा पुन्हा एकदा फटका जबरदस्त फटका आहे. सरळ चेंडू जातो तर 4 धावेसाठी 4 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते. हा पुन्हा फटका त्याला की बंद फलंदाज केतन पुन्हा एकदा केतन मारण्याच्या नादाने भूत होते. सरळ जोशचा हा चेंडू केतन याला हा असा फटका लागला क्षेत्ररक्षक आणि हा जबरदस्त फटका 6 धावांसाठी. सुरेश आपल्या संघासाठी त्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यार. भाईजान को बोल बाहेर ना एक चांगला चेंडूची सांगता येते. धावसंख्या 18. दुसऱ्या षटक त्याच्यावर स्ट्रायकिंग आला तो जयेश. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेश चेंडू झटकन आतमध्ये धावसंख्या फलकावर आले तर 18. एकदा जयेश सारा उजव्या हाताचा फलंदाज आणि हा सुरेशचा चेंडू सुरेश चेंडू बरोबर फलंदाज त्याच्यामध्ये पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. नॉर्मल एक उरलेला गोलंदाज फिरोजाचा त्याचा पुढचा चेंडू हा चेंडू कट करण्याच्या मार्गामध्ये सरळ चेंडू जातो तो सीमारक्षकाकडे. 4 चेंडू समोर उभा होतो केदारचा दुसरा षटक फिरोजचा हा चेंडू पाहूया. हा चेंडू चांगला खणून काढला दरम्यान एकच धाव होतो. या एका धावेविषयी तांबटी संघाची धावसंख्या पोहोचली असलेला हा खेळाडू
क्षेत्ररक्षण होतोय मात्र घ्यावं लागणार आहे. त्या जयेशवरती पूर्णपणे आशा आहे त्या सामन्याचा. तो जयेश मात्र कुठेतरी सातत्याने दिसतोय. एकेरी दुहेरी धावांनी काय होईना धावपला घालताना दिसताना दुसऱ्या धावे जयेशने निराश केले. मात्र आशा पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. वन बाउन्स चौकारच्या स्वरूपात गरज त्यामध्ये संघाला मुस्तकीचा फुटका चेंडू हा चेंडू झटकन मारलाय. एक धाव मिळतो या चेंडूवरती. या एका धावेनिशी तांबटी संघाची धाव संख्या 61च्या घरात बोलतात. मुस्तकी आता फुटका चेंडू हा आकूट टाकतो चेंडू फुटकन मारला तो 6 धावेसाठी. या 6 धावेनिशी तांबटी संघाची धाव संख्या प्रस्तुती 36च्या घरात. 36 अजून 6 चेंडूला 6 षटकार पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज होते. तडाख्याबंद फलंदाज तांबटी संघटना हा सुंदर मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद होतो तयार. आणि हा चेंडू मारण्याच्या नादामध्ये बीट होतो. यष्टीरक्षक आपले सामना पाहायला मिळतो तो आपल्याला हा संघाकडून. आणि हा सुद्धा बीट होतो फलंदाज तयार. आणि आज पुढे इंजर्ड लोकांना एकच धाव पूर्ण होतो. फलंदाज बरोबर आहे.